रक्षा विसर्जन सुद्धा होतं आणि दुसऱ्याच दिवशी ती संजना जिच्यावर अंत्यसंस्कार झालेले होते ती परत जिवंत येते। ही खरी घटना आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव गावातली संजना ठाणेकर प्रकरण, जिथे एक चूक, एक मृतदेह आणि हजार प्रश्न उभे राहतात। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातलं उदगाव एक छोटंसं पण आत्मीयतेने भरलेलं गाव। या गावात महेश महादेव ठाणेकर वय वर्ष 38 आणि त्याची बायको संजना ठाणेकर वय 37 घरातली शांत गृहिणी। त्यांच्या संसारात काही मोठा वाद नव्हता, पण आतून कधीतरी थोडीशी कुरबुर चालू असायची। तिचा नवरा महेश ठाणेकर एक साधा कामगार। घरात फार काही सुखसुविधा नव्हत्या, पण कुटुंब व्यवस्थित चालायचं। संजनाही स्वभावाने शांत, थोडीशी अंतर्मुख, पण जबाबदारीनं घर सांभाळणारी। घरात नवरा असून कधी कधी तिलाच बाहेर काम करायला लागायचं, कारण महेश फारसं कामात लक्ष घालत नव्हता। संजना तासगाव सांगलीकडे जाऊन स्वयंसहायता बचत गटाच्या हप्त्याचं काम करायची। गावात लोक तिला एक विश्वासार्ह मेहनती स्त्री म्हणून ओळखायचे। 19 जुलै रोजी ती आपल्या आजारी आईला भेटायला माहेरी जाते असं सांगून घरातून निघाली, ती परत आलीच नाही। महेशने वाट पाहिली, 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी जेव्हा काहीच माहिती मिळाली नाही, तेव्हा घरच्यांनी आणि पतीने शोधाशोध केली, पण कुठेच तिचा थांगपत्ता लागेना। म्हणून 23 जुलै रोजी तिच्या नवऱ्याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तेवढ्यात 29 जुलै रोजी मिरज तालुक्यातील बामणी गावाजवळ कृष्णा नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला। मृतदेहाची स्थिती अत्यंत खराब होती। पाण्यात असल्यामुळे मृतदेह फुगलेला, चेहरा ओळखू न येण्याजोगा। पोलिसांनी महेश ठाणेकरला मृतदेह ओळखण्यासाठी बोलावलं। महेशने पाहिलं, शरीरावरचे कपडे, गालावरचा तीळ, हातातील विशिष्ट खुणा सर्व तपासून त्यांनी सांगितलं, हो, ही माझीच बायको संजना आहे। गावात शोककळा पसरली। संजनाच्या अंत्यसंस्कारासाठी सगळं गाव जमा झालं। कधी नव्हे इतकं गावात शांत वातावरण होतं। मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले। एक नवरा आपल्या बायकोचं शेवटचं कर्तव्य पार पाडत होता। 30 जुलै दुसरा दिवस, रक्षा विसर्जन होऊन गाव पुन्हा शांत होईल असं वाटलं होतं, पण त्या दिवशी संजना ठाणेकर जिच्यावर अंत्यसंस्कार झाले होते त्या स्वतः बचत गटाचे पैसे देण्यासाठी उदगावमध्ये परतल्या होत्या। सामान्य पेहराव, हातात एक पिशवी आणि थेट बचत गटाच्या ऑफिसमध्ये आली। ती म्हणाली, मी बचत गटाचे पैसे जमा करायला आलीये। तिला जिवंत पाहून गावकऱ्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला। काही वेळ गावात भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी संजनाची चौकशी केली। ती थोडी हादरली होती। म्हणाली, मी काही दिवस घरगुती कारणामुळे तासगाव आणि बारामती इथे राहायला गेले होते। आता पोलिसांना प्रश्न पडला, मग नदीतली ती महिला कोण? कोणत्याही नोंदीत ती महिला मिसिंग नव्हती। तिची ओळख पटत नव्हती। म्हणजे महेशने जिच्यावर अंत्यसंस्कार केले ती कुणाची तरी बायको, बहीण, मुलगी होती। संपूर्ण गावात एकच चर्चा, ती कशी जिवंत परत आली? मग नदीत सापडलेली ती बाई कोण होती? महेशने आपली बायको ओळखण्यात चूक केली होती, पण ती चूक एक जीव ओळख न मिळाल्यामुळे विसरली जाईल का? गावकरी हादरले होते। सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। या घटनेनंतर मृत महिलेची खरी ओळख शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे। जयसिंगपूर आणि मिरज पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून मृत महिलेची ओळख पटविण्यासोबतच संजना ठाणेकर या बेपत्ता असताना कुठे आणि का गेल्या होत्या याचा शोध घेतला जात आहे। या सर्व प्रकारामुळे जरी ठाणेकर कुटुंबीय आनंदी झाले असले तरी मृत अनोळखी महिलेला न्याय मिळावा अशी मागणी आता गावकऱ्यांकडून होत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे सध्या गावात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। पण नदीत सापडलेली ती दुसरी स्त्री अजूनही अनोळखी आहे। तिच्यासाठी कोण रडणार, कोण तिला शोधणार? तिच्या गायब होण्यामागचं एक सत्य अधूरच राहिलेलं आहे। कोल्हापूरमधील ही घटना आपल्याला अंतर्मुख करते। एक जीव वाचला, पण दुसऱ्याची ओळख अजूनही हरवलेली आहे।
या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.